आजच्याला पप्पांना सोमवार असल्यामुळे आईचं चाललं होतं इकडं खिचडी बनवायचं काम. खिचडी बनवून झाल्यानंतर देवापुढं खिचडीचा निवद दावला आणि पाया पडलो. आईने गॅसवरती चहा उकळायला ठेवला होता. सांगायची गवा चहा आटून गेल्यावर म्हणले चहा ठेवलाय गॅसवरती. बळबळ 1 कप चहा राहिला होता त्याच्यात. आजच्याला चक्क आम्ही 3 जण एकत्र जेवायला बसलो होतो. नाहीतर कोण कधी जेवतंय सांगता येत नाही. मी इकडं चहा चपातीचा बुकना पाडायला चालू केलं. कालच बारक्याचं रात्री मामाच्या गावावरून आगमन झालं. नमस्ते. पहिली सुतुळी कापून घेतली. ऐन टायमिंगला वावरात गेलं का नाही गोणे शिवाय लागल्यावर लक्षात येते आपण सुतुळीच नाही आणली. मग वावरातल्या सुतुळ्या वापरायला लागते. पाण्याची बॉटल भरून घेतली. त्याला वाल तोडायला जायचं होतं. अचानकच नियोजन ठरलं वाल तोडायचे. घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी नाही निघालो वावरात वाल तोडायला. पप्पा निम्म्या रस्त्यात भेटलं होतं. पप्पाला पण म्हणलं चला आता वावरात. निम्म्या रस्त्यात चालत येण्यापेक्षा घरूनच बसलेलं बरं होतं का नाही. वालीला आता पहिल्यासारखेच पांढरं पांढरं झालंय वरती. आता लय फुलं आली. आता पहिली बी अशीच लय फुलं आली होती लय. आता जपायला लागन फुलातली आळी होईन. आता जिकडं तिकडं बघा तिकडं सगळं पांढरं पांढरच लय भारी दिसतंय. आता लागलं तुला यारान बघ. आता ह्याच्यावरून लागन का मला थोबडे. आता तुला म्हणलेलं लागले काय ते लागत येत जात गोसावळ्याला पाणी नाही तर बिल बिल झाले. पूजाले होणे झाले बिल बिल. गाइस देखो ये देखो काय हे झालं काय स्वप्नात आलं काय. मिसरीने दात पडलेलं स्वप्नात आलं का. होय आई आईला मिसरी खाऊन स्वप्नात आलंय दात पडले. इथं चिचुक खाऊन लोकांचं पडत तुझं मिसरी लावून. मग काय झालं होय. आता तू मस्त नाही आणलं होय. नाही होय आई खावं लागत अवघड नाही अरे तू. मग काय झालं स्वप्न सांग ना. दातच काढला वडून तू होय. सगळं पडलं काय दुधात. एकच पडला काय. झोपतून नाही ना उठले लवकर तू. मी तर लगेच चेक केला आता झोपतून उठत. आई माई करगुट्यावाली पिशवी नाही तर कुठे गेली. मग अण्णा नेली काय ती. ह्या पिशवीत होती का त्या डंप्यात. मी तिकडं इकडं सीताफळाच्या खोडात शोधतोय. नाही तर ती काय आता हिला जपून ठेवणार मी वापरणार जपून जपून. करकुटा लावलेला आहे आपली मारली गाठण की चला. ओ जादू कोही मिल गया. दारा पिशवी पण आणली तुम्हाला मी. माझी वाली बादली द्या मला. आई दर ये तुला मला नको. ही लगेच भरतय दर ती दे मला. ही माझ्यावाली सरी, ही आईची सरी, ही अण्णाची सरी. आजच्याला चक्क 3 जण एका लाईनीत माल तोडायला आहे. नाहीतर एक पुढं एक माग. त्यांना माल लय फुगलाय लय तोडाय आलाय. तसा तोडाय नाही आला माल फक्त फुगलाय. आणि लय माल असं लय फुगल्यामुळे असं वाटतं लय तोडाय आलाय. असा विषय झालाय. तुम्ही लय हायपर होऊ नका. मोठा मोठाच माल घे. नुसता फुगलेला घे. लय बारका पण नको ओढू. अण्णा तुम्ही पण मोठा मोठा घ्या. आजच्याला शेंगा लय फुगलेल्या असलेल्यामुळे ना कुठला माल घ्यावा तीच कळाना. हाय का नाही काय. सैपेम चालू झालाय आता. नुसत्या पटापट शेंगा तोडायच्या आता. आता हे किती शेंगा फुगल्या. आता फॉस आहे फॉस. कुठली घ्यावं तीच कळत नाही. कोणत्या शेतकऱ्यांनी संक्रांतीला संप केला पाहिजे. पहिल्यांदा आपण संप केला पाहिजे. आपणच स्वतःचा माल आपण विकला पाहिजे. कळलं का. तुम्ही विकणार का स्वतःचा माल. दुसऱ्याचा जाऊ द्या आपण विकताय का बोला. ती बरं आली वय अण्णा भरली अर्धीच्या वरी होय. मला वाटतं आता 3रा बार चालू झाला असं ना आपला अण्णा आहे का ना. मग दुसराचे वय. हा उन्हाळ्यात आईस्क्रीम वाला येतो ना इकडं. पण रानात थोडी येणार एवढ्या लांब येतो बाय.
रानात येतं यायचं 20-30 किती आपण 3 जण 40 रुपये घेऊन यायचं एक एक्स्ट्रा खायला. नाहीतर येतानीच कोण घेऊन यायचं. पण इथं असतं वरती दुपारचं तर थंड होणार गरम होणार गरमाईने त्याला बर्फ घेऊन यायला लागेल असल्या थर्मासमध्ये. मी भावाला कंपनीत डबा द्यायला जातो ना तिथं पहिले नर्सरी होती आणि त्या नर्सरीच्या गरडणी ना गारीगारवाला जायचा. बाया थांबून गारीगार घ्यायची आहे का नाही काय. लय वेळा गारीगार घेतल्यात तुम्ही. लय वेळा खाल्ल्या गारीगार तसल्या लाल गोळ्याच्या परत ती दुधावाली. पण इकडे राहणार नाहीत गारीगारवाली आले तरी त्या गावातल्या कडनी जाणार रानातल्या. आणि तुमचं काय मत गारीगार खाल्ली पाहिजे का नाही उन्हाळ्यात. आ खाल्ली पाहिजे ना पैसे देणार ना. मी आणि हे तुझं सगळ्यात जास्त मी तोडले आहे. वाली बादली बघ आहे तू मायावाली जास्त आहे तुझ्यावाली बारकी आहे. तू जार आहे एक 20 किलोच आहे. अरे 20 किलोच आहे का ह्याच्यात 7-8 किलो भरते. 20 किलो नाही 20 लिटरचं पाण्याचा जार आहे तो. 1 लिटर म्हणजेच 1 किलो. काय काय आता वजनाचा काटा नाही आणला नाही तर वजनच केलं असतं आपण. चल आदळ म्हणजे कसं कोपऱ्यांनी बसतं नाही तर ना. पाणी प्याला वे अण्णा. आई तू पिली का अण्णा तुम्हीच राहिलाय ना. अजून एक आहे ना पाण्याची बॉटल. हा मी इथून तोडतो. मी थोडं पुढे गेल्यावर घेऊ का. नाही तू तिच्या पुढे गेल्यावर मी पार पोलच्या पुढे जाऊ. इथं तोडायला लावले आणि अण्णा मागं तोडतात आणि मला पुढं लावले. एकच सरी शेंगा तोडायच्या तरी आई ना पटापटा पुढं चालली आणि मागं शेंगा ठेवल्या तर जाऊ दे मरू तिकडे. आंबापासून पुढं सरी दिली तोडायला. आईने आता बातम्या लावल्यात. कितीच्या बातम्या लावल्यात आई. 11:30च्या बातम्या लावल्यात आणि भारताचा आपला नंबर आलाय. जास्त पीक झालंय भारतात भाताचं होऊन. आई माया सरीत आली आहे. आईला बी शेंगा नाही सापडल्या. लोक लय शेंगा चोरायला लागल्यात पण आईला म्हणलं जाऊ द्या आता सगळ्यांना माहीत झालं शेंगा चोरल्या जातात. शेवटच्या सरीला मला एवढा माल सापडलाय. शेवटच्या सरीला एवढा माल सापडलाय. गोसावी कुठून काढली. 2 गोसावी कुठे ती ना पप्पांच्या सरीत पण एवढा माल सापडलाय. तुम्हाला पण लय थोडा माल सापडलाय का नाही. गोसावळं काढून घेतो. थांबा घेऊ द्या गोसावळी खायला. नाही घसरत दिसतंय का तोडलं काय त्याला गोसावळी. संध्याकाळी हाय भज्याचा बेत आहे नक्की करायच्या. तू 2-3 गोसावळी अशीच फेकून दिल्या भजी करायची म्हणून. पप्पाच्या आणि आईच्या मध्ये शेंगा सरीला ठेवल्या आणि मी त्यांच्याकडेची शेंगा घेतोय तर हे दोघं पार पुढे गेल्यात. माझा कोणी विचारच करा ना काय. आम्ही काढलेलं. अरे हिच म्हणजे तुम्ही चांगला अन्न तर बघ कुठे गेलेत पार दस्तच गेलेत पुढं म्हणत असं ना आदू हाय तोडायला माग. जास्त माझ्या शेंगा होत्या अण्णा. तुमची थोडी बादली भरायला बाकी होती. आई काय म्हणते अण्णा माहिती का 20 लिटरचा जार आहे ना मग ती माय 20 किलो शेंगा म्हणलं बाई तू बाबा. आईला म्हणलं तूच जिंकली बाई. आई म्हणते संक्रांतीच्या दिवशी लोक बॅटरी लावून शेंगा नेते. म्हणलं आता त्याला काय करायचं आपण. बॅटरीच्या नादाने यांचीच भांडणं झुपली मायामुळं. अरे बाबा भांडणं करू नका रे बाबा. कुणी का शेंगा नाही ना बॅटरी लावून आपण परत तोडू पण तुम्ही काय भांडणं करू नका. आपण मोबाईल लावून तोडू. आपण रात्रीच मोबाईल लावून तोडू पण तुम्ही काय भांडणं करू नका बाबा. चॅप्टर आहे देव बी एवढा चॅप्टर आहे का नाही. आता दोघांच्या मध्ये भाव सावले ना मला इकडं शेंगा परत इकडं शेंगा. आता ह्या शेंगा तोडस तर आहे ना आई आणि पप्पा आहे ना पार पुढं जाणार. मी एकटाच वनवाशावानी इथंच राहणार. तो हात काळं पडलं की इकडं बोट बी अंगठा बी काळं पडलं इकडं बी काळं पडले. माझं बी पडलंय की हक की माझं बी पडलंय. अरे मी ज्यादा करून आहे ना मी 2 बोटांचाच वापर करतो. असं तू आहे ना डायरेक्ट अशी ओढत असेल तर माहिती का अण्णा. अंगठ्याने धरतो आणि मधल्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने असं कटकट तोडतो. ही काय करते सगळं ओढते तर काय. सगळ्यांनी ओढल्यामुळे काय होतं काय शेंगा चारबट असतात आणि त्याच्यामुळे ती काळं पडते.
माझं काय काय ठिकाणी ठसं हे झाल्यात हा, गायब झाल्यात. कुपनाला वांदं वहीन एकतर, कुपनाला एकतर भेटत नाही, ठसं बी उमटत नाही. ते उगं कोडवर चाललंय म्हणून कुपन भेटतंय पाटापाटा. नाहीतर ना आतापासून कुपाने ना नाही आता म्हणतात ती काय काय म्हणतात खूप बाई आता आहे ना कोड सांगितला तरच आधार कार्ड वर ते आधार कार्डचं पण बंद झाली आहे. इकडे बघ डाकूच वाटते. तू चोरू शकते रात्रीच्या बॅटरी लावून, पण तू वालाच्या शेंड्यातच गुतून पडशील ते वेलात. आता किती वाजल्या? पाहुणे आता 12:45 झाल्यात, म्हणजे 1 वाजाय आल्यात. माझ्या 12 15 मिनिटं बाकी. 12:36 झाल्यात माझ्या. तुझं काय ते गाड्या चियाप येते. मी न पप्पा निघालो आता. काकाने कसली मशीन आणली आहे बघायला. अण्णा कसली मशीन आणली आहे? काय आणले काय म्हणले बघायला. अण्णा काय काय वेला तडे ना एवढं पॅक गुतलेलं असतं नरड्याला, जर लागला ना डायरेक्ट गळ फासच बसन. पप्पा चालले आता काकाकडे. वालीला काय खुरपाय आणलंय कसली मशीन बघायला. बाप बेटे जंगल में शेर. चांगलं खुरापले की हक चांगलं खुरापले. बायांचं आवाज राहते का इथं? इथं गावाला राहिले निबरेव मधल्यात राहील ती मधल्या पडली. हा पण निबरेत राहतंय ना गावात. हा काय ओढायला लागत आहे. त्या मधल्या हॉलमध्ये राहते मधल्या हॉलमध्ये. मध्ये मध्ये गावात राहते. हा काय उपटायला लागत आहे. एखादा अर्ध राहते बाप तिकडला राहिला असेल. हा इथं निबर आहे ना. गावलाही होतंय ना चांगलं रान. ओके झाले हा काय? गावला बारीक गावात असते की कोरपायची चिखली वगैरे. ओके बारीक. तिथं काय झालंय माहिती वर असल्यामुळे ना ती चाललं नाही लय. बरोबर लय ओके झाले. तुम्हाला पण असं पण लय खुरपण करायला लागायची सारखी. चला शेंगा काय बघा या. नादभरी शेंगा नसत्या, शेंगातला टाकल्यात. पानं कमी शेंगा जास्त. त्यांचं कसं आहे माहिती का, त्यांच्या वावरातले गवत असतात त्यांना बरं आहे. आमच्या वावरात एवढे गवत नसतात. कारण का पप्पा त्या मशनीच्या जागी आमचं पप्पा सारखं आहे ना खुरपत राहतात. थोडे गवत नाही आले की सारखं खुरपतात. त्याच्यामुळे आम्हाला काय एवढी गरज नसते. यंत्र आणलंय म्हणलं. खुरपायचं आणलंय काकाने. आणायचं का तुला? खुरपायचा त्रास वाचवायचा का? अरे मी म्हणलं नाही खुरपायचं आणलंय म्हणून. आता त्यांच्या वावरातले गावात असताय त्याच्यामुळे त्यांना गरजेचंच येतील. बाया घेऊन बी काय परवडत नाही. अय माझी बादली भरली. कोण हाय? आईवाला बारीक आहे. आईवत तुझ्या वाला त्याच्यात. आमच्या बादल्या फुल भरलेले. तुझ्या वालाच होत्या पोत्यात आई. 20 किलो शेंगा आहे ना पोत्या. अण्णा एवढंच 20 किलो शेंगांचं आहे बरं का. आपलं आहे ना आपला 10-12 किलोचाच आहे. 20 किलो शेंगा टाकल्या पोतच गच भरला. 1000 मध्ये 20 किलो शेंगा भरतात. लक्षात ठेवा. उद्यापासून तुम्हीच घ्या अण्णा त्या 20 किलो वालाच्या. हात धुईला पाणी ठेवलंय का नाही भरून? हा ठेवल्यात बारक्या बादल्या भरून. कोणतं गाणं आहे? हृदय वसंत फुलदाना प्रेमात रंग नाही बा ती गाणं वेगळं. कुठलंय? ये असं काहीतरी हृदय वसन. हा तेच तिचे हृदय वसंत फुलदाना मी पण तीच म्हणलं होतं संगीत. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. आईने स्वतःहून सगळ्यांना आमंत्रण दिले. जेवायला या. जेवायला या. जेवायला केलं होतं वांग्याचं भरीत. मग मी इकडं वांग्याच्या भरताचा बुकना वाढायला चालू केलं. पप्पाला आजच्याला सोमवार असल्यामुळे पप्पा खिचडी खाऊन निवांत झोपलं होतं. चला या उठा. अण्णा उठा. तोडायचं उरकलं पाहिजे ना आपल्याला. चला घरी गेल्यावर जाऊ दवाखान्यात. परत बादल्या उचलल्या. कोणी बादल्या एकात एक घालून ठेवलं होतं काय माहिती. झुकलेले कापल्यावले आगा होती. बाबा इथं शेंगा टाकल्यात तरी म्हणलं मी पुढं पुढं चाललोय. तुम्हीच माझं दुःख समजताय. आलाय मला मदत करायला. आल्यात माझ्या सरीत मला मदत करू लागायला. माझ्या सरीत लय अशा शेंगा खाली ना. आता पायपापर्यंत तोडायचे का? हा तसंच करू आपण. खरं का? पायपापर्यंत तोडायचं ना. मला बंगाट तोडायला. जेवल्यानंतर सगळी सुस्तावल्यात. पायपापर्यंत तोडण्याचा निर्णय घेतलाय पप्पांनी. आई तुला काय वाटतं? तोडा सगळं. सगळं तोडा.
आई पण आली पायपाजवळ. आता जार ठेवू आणि तिथून आहे ना बरोबर आहे ना कळाय 3 साऱ्या धरायच्या त्या जारपासून इकडं अलीकडं. गोणी चुकीचं आणल्यामुळं आईला गोण काय वरच आहे ना. ही गोण काय झाली माहिती का, बसकी असल्यामुळे एकाच जागी सगळ्या शेंगा बसल्यात. बळबळ वरती टाकली. पप्पांना घरी सोडून आईला परत वावरात न्यायला आलो. 2 दिवस झालं शेजारच्याचा मिक्सर माझ्याकडे रिपेअर करायला आला होता. रिपेअर करायला माझ्याकडे मटेरियल नाही. मी फक्त म्हणलं त्याला चेक करून सांगतो. म्हणलं तेवढंच मला कॉन्फिडन्स होईल. दुकानात न जाता घरी मिक्सर आला मला चेक करायला जमतोय का नाही. मिक्सर तर खरा चालू झाला आहे, पण मिक्सरची वायर नसल्यामुळं माझ्याकडे काय रिपेअर होऊ शकत नाही. मी त्यांना डायरेक्ट सांगणार तुम्ही दुसरीकडे जाऊन टाका. आई मस्तपैकी चहा केला होता. मग मस्तपैकी चहा पिलो. आईला वाटत असं इतक्या दिवस नुसता गाडीवर टांगळ्या मांगळ्या मारतोय, पण आईच्या देखत मिक्सर रिपेअर केल्यावर आईला लयच आनंद झाला. त्याच्यानंतर मी नाही वाल निवडायला बसलो होतो. आईला म्हणलं संध्याकाळी निसू. आई म्हणली संध्याकाळी तरी निसायचं ना आत्ता तरी निसायचं. म्हणलं तू म्हणन ती पूर्व दिशा. एवढं पोहे तुला ठेवलंय का नाही? बरंच पोहे केलं. एवढं खाणारी काय तू? होय लिंबू आहे असं बघ की फ्रीज नाही तर झाड आहे. हा चांगलं लागते लिंबू टाकलं बघ बरं. चांगलं लागते म्हणते लिंबूच नाही. घरात बघ की त्याचा डबा बघ करते. लागते का? चांगलं लागते हा? हो द्या आंबट नाही तर माझं पोहे. आंबट चांगलं असते. आंबट पोहे पित्ताचा कर. एक नंबर लागतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.